नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू। लवकरच सर्व रेल्वे गाड्या डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक इंजिनवर धावतील। रत्नागिरी जिल्हा भाजप युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी करण्यात आली जाहीर। भाजपचे युवा नेते पक्ष मजबूत करण्यासाठी काम करतील। भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला विश्वास। आणि मासेमारी हंगाम सुरू झाला असला तरी खलाशांअभावी शेकडो बोटी बंदरातच उभ्या। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। सुमारे 1100 कोटी रुपये खर्च करून कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू असून लवकरच सर्व गाड्या डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक इंजिनवर धावतील असं चित्र दिसू लागलंय। कोकण रेल्वे मार्गावरील ठोकूर ते वेर्णा आणि वेर्णा ते रोहा असं विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू आहे आणि ठोकूर ते उडपी या 200 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे। रेल्वे मंत्रालयानं हाती घेतलेल्या मिशन इलेक्ट्रिफिकेशन या मोहिमेअंतर्गत देशातील रेल्वेच्या सुमारे 2 लाख किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार आहे। त्याच धर्तीवर कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचं कामही वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल। कोकण रेल्वेचा मार्ग सुरू झाल्यापासून सर्व गाड्या डिझेल इंजिनवर धावत आहेत। त्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली होती आणि ही बाब लक्षात घेऊन 2 वर्षांपूर्वी रेल्वे मंत्रालयानं कोकण रेल्वेच्या सुमारे 700 किलोमीटर अंतराच्या विद्युतीकरणाचा निर्णय घेतला आणि हे काम वेगाने सुरू असल्यामुळे विकासाच्या फास्ट ट्रॅकवर कोकण रेल्वे येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।
रत्नागिरी जिल्हा भाजप युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी बेसिकचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी जाहीर केली। या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्यासह नूतन कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी भाजपचे युवा नेते आणि कार्यकर्ते पक्ष मजबूत करण्यासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त केला। आता आपल्या कार्यकारिणीची विधिवत घोषणा झाली आहे। अनिकेत पटवर्धन की ज्यांना प्रशासकीय कामांचा विशेष असा अनुभव आहे, अनेक महनीय नेत्यांबरोबर त्यांनी काम केलं, असा माणूस युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला प्राप्त आहे। त्यामुळे युवा मोर्चाकडून अधिक आक्रमक पद्धतीने काम व्हावं अशी अपेक्षा जर व्यक्त केली तर वावगे ठरू नये। तुमचे सर्व बिनीचे साथीदार तुमच्या बरोबर आहेत आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा माहोल तयार करा। या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण देईल। भारतीय जनता पार्टीची मूळ ताकद ही भारतीय युवा मोर्चामध्येच एकवटलेली आहे। युवा मोर्चामध्ये कार्यरत झालेला प्रत्येक नेता हा पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीचं कमांड सांभाळतो असा आपला इतिहास सांगतो। जून आणि जुलै या 2 महिन्यात पावसाळी हंगामामुळे बंद असलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली असली तरी खलाशांमुळे मात्र शेकडो बोटी बंदरात उभ्याच आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 3651 यांत्रिकी नौका, 1185 ट्रॉलिंग, 958 बिगर यांत्रिकी नौका आणि 266 परससीन आणि 1200 गिलनेट आहेत। परंतु मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही केवळ खलाशांमुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे। ऑगस्ट पासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे तर 1 सप्टेंबर पासून परससीन मासेमारी सुरू झाली आहे। परंतु कोरोनामुळे परराज्यातील खलाशी अद्यापही रत्नागिरी जिल्ह्यात दाखल न झाल्याने मिरकरवाडा, साखरीनाटे, दाभोळ आदी बंदरातील बोटी खलाशांच्या प्रतीक्षेत बंदरावर उभ्याच आहेत।
दरवर्षी मासेमारीचा हंगाम विविध कारणांनी अडचणीत सापडत असतो आणि यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव, निसर्ग चक्रीवादळ, बदलतं हवामान यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडला असून बोट मालकांसमोर बँकांचे हप्ते भरण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आठ दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाने संकटात सापडलेल्या कोकणातील मच्छीमारांसाठी 60 कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती. त्यामुळे मच्छीमारांना थोडा का होईना दिलासा मिळेल असं बोललं जात आहे. राजापूर तालुक्यातील साखरी नाटे इथं खिदमत फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शासकीय रुग्णालय रत्नागिरीच्या सहकार्याने खिदमत फाउंडेशनच्या वतीनं साखरी नाटे इथं आयोजित रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलं असल्याचं सांगण्यात आलं. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष सिकंदर हातवडकर, सरपंच नौशाद दालवेलकर, फकीर मोहम्मद सोलकर, मजीद सायेकर, नियाज मस्तान, समीर सोलकर, मुजीब गोवलकर आदींनी सहकार्य केलं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू. लवकरच सर्व रेल्वे गाड्या डिझेलऐवजी इलेक्ट्रिक इंजिनवर धावतील. रत्नागिरी जिल्हा भाजप युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी करण्यात आली जाहीर. भाजपचे युवा नेते पक्ष मजबूत करण्यासाठी काम करतील. भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला विश्वास. आणि मासेमारी हंगाम सुरू झाला असला तरी खलाशानभावी शेकडो बोटी बंदरातच उभ्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.